फेसबुक ऑनलाईन कर. आता पुढचं आम्हाला तुझं फेसबुक दाखव. एकदा का राम श्रीरामाचं भजन झालं की त्या विटेवर उभा असणाऱ्या भगवंताचं रूप एकदा पाहिलं की मग ज्ञानोबराय सांगतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ज्ञानोबरायांनी प्रथमतः अभंग गायला आणि त्या भगवंताचं रूप पाहिलं आणि मोहित झाले आणि त्यांनी त्या अभंग रूपाने सांगितलं रूपक पद्धतीने की त्या भगवंताचं रूप कसं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा. हा अभंग हरिभक्तपरायण ईश्वर भसे त्यांना साज करतील. हरिभक्तपरायण माणिक महाराज काळे, हरिभक्तपरायण विलास महाराज भसे आणि मृदुंगाचार्य राजू शेठ भसे. स्वतः हरिभक्तपरायण दिलीप महाराज भसे. पाहता लोचनी
भजने विठोबा रखुमाई असं असतं. जगद्गुरु तुकोबाराय यांनी जे भगवंताचं रूप पाहिलं त्या रूपाचं वर्णन आत्ताच एवढ्यात आपल्याला सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या अभंगाद्वारे आपल्याला याच ठिकाणी ऐकण्यास मिळालं. तदनंतर एकदा का रूप पाहिल्यानंतर त्याचं सुंदर रूप पाहतो आणि तदनंतर ह्या देहाला या चित्ताला एक त्याची आवड निर्माण होते आणि तो देहभान विसरून त्या पंढरीश परमात्म्याचं विठोबा रखुमाई या भजनाने पंचपदीची समाप्ती होती. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठो